ओम साईराम भावानं तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर पालखी निघली आणि 6 वाजले. तर हे कसारा गाडीचे शेड आहेत. तर चाललोय पुढं. तर आता इकडनं कसारा 3 किलोमीटर आहे. कसारा थांबलं मग तिकडनं सगळी एकसाथ चालणार आहेत. पालखी गेल्या पुढं. तर माझ्यासोबत विक्की आहे. साईराम साईराम. तर बघा, तर साईराम पालखी गेल्या खूप पुढे आणि मी आणि विक्की चालतोय. तर साईराम मला काल चालता पण नव्हते, पण काकांनी चोळलं तर आता कम्फर्टेबल वाटते चालायला. तर चालतोय मी. तर बघा गाड्या चालल्यात हायवेला. तर कसारा घाट लागेल आपल्याला 3 किलोमीटर नंतर. तर कंटिन्यू हा ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला. विक्की, साईराम. तर साईराम रोड बघा फुल क्लिअर आहे, स्लोप आहे. तर मजा येते चालायला. काल खूप दुखत होते, तर आता काय वाटत नाही. तर दाखवतो तुम्हाला सगळं. आणि पालखी पण खूप पुढे निघून गेली. तर कंटिन्यू राहा ब्लॉग. साई माई सकाळ भावांनो. अरे बघा, कसारा घाटाच्या खाली आहे. इकडनं नंतर 2 किलोमीटरच्या नंतर कसारा घाट चालू होईल. तर बघा सकाळ झाली आहे. तर साईराम भावांनो, तर 1 किलोमीटरच्या नंतर आपला कसारा घाट चालू होईल. तर तिथे थांबणार आहे. दाखवतो मी तुम्हाला कंटिन्यू ब्लॉगमध्ये. तर माझ्यासोबत विक्की साईराम. साईराम आणि मागणे पण माणसं येत आहेत. तर चालतोय साईराम. आणि यावेळीची टी शर्ट कसारा घाटातले साईचा सेवक. हे बघा, यावर्षी टी शर्ट आहेत आपली. तर समोर डीजे लागलाय दुसऱ्या पालखीचा. आणि आपल्या पालखीली पण माणसं नाचत आहेत जरा. तर ते काका लोक आहेत, ते लोक नाचत आहेत. ते बघा पुढे आहेत ती लोक. आणि समोर स्पीकर लागला. तर साईराम कंटिन्यू राहा. दाखवतो तुम्हाला आज कसारा घाट आहे. तर मजा तर खूप येणार आहे. तर नंतर आपलं थोड्या वेळात आपला पण डीजे येईल, ते पण तुम्हाला दाखवतो कंटिन्यू. पालखी आहे आणि ब्रिजला काम आजून येतात माणसं, म्हणजे आपल्या गावातली. आणि विकी पण आहे, विकी माग आहे. तर पालखी बघा आणि रोड पण बघा. पालखी आहे आणि ब्रिजला काम आजून येतात माणसं, म्हणजे आपल्या गावातली. आणि विकी पण आहे, विकी माग आहे. तर पालखी बघा आणि रोड पण बघा. पोचलोय कसारा घाटाच्या खाली. तर आपले तिथे झेंडेवाले तिकडे उभे आहेत. आणि इथनं कसारा घाट सुरू होईल. तर माणसं बसलेत मागं. तर भेटूया पुढे स्पॉटवरती, म्हणजे कसारा घाटाच्या खाली. आणि आपली पालखी थांबली आहे तिकडे. तर तुम्हाला दाखवतो पालखी आणि झेंडेवाले. तर पालखीच्या सोबत आलो आम्ही. तर दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. इथे तरी या. पालखी ठेवली. इथं पोला आलाय. साईराम. तर पालखी आहे तिकडे. अनुभव आलाय. रोहन अनुभव. चल मंगाव कुछ. तर इथं क्रिश ऑर्डर करतो. ऑर्डर करणार आहे, तू करणार आहे. तू करणार आहे. तू करणार आहे बादशाह. मॅगडीचा खर्च माझा होता, आज तुझा खर्च. चल. तर पालखी निघल्या साईराम इकडनं. आता कसारा घाट चालू होईल इकडनं. तर अरविंद काका, कसारा घाट आणि साईंची वाट. तर दाखवतो तुम्हाला. तर चालू होईल इकडनं. गेला आणि कुठं गाप झाला. योग करता आपला सूर्यदेव. अरविंद काका बोलतात. तर कसारा घाट चालू झाला मित्रांनो. तर कसारा घाट उतरलाय. त्यानं घाटन देवीला लगेच नाश्ता आहे, मिसळ पाव. म्हणून आम्ही नाश्ता नाही केला. 30 किलो थांबलेत नाश्ता करायला. तर भेटूया पुढे.
तर साईराम कसारा घाट चालू झाला आहे. अजून 5 किलोमीटर चालायचं आहे. मग त्यानंतर आपला नाश्त्याचा हॉल्ट आहे. तर झेंडेवाले पुढे गेलेत, मागं पालखी आहे. मी दाखवीन पालखी पण. तर माझ्यासोबत अरविंद काका आहेत आणि विक्की आहे. तर कंटिन्यू राहा ब्लॉग. आम्ही झेंडे घेतलेले, मी अरविंद काकांनी आणि विक्कीनी आता पालखी घेऊ. तर हा घाट आहे. घाट संपत आला आहे. तर आता आपला घाटीन देवीजवळ नाश्ता आहे, मिसल पाव आहे. तर चालतायत. ओम साईराम. साईराम. मित्रांनो, आम्ही पालखी घेतली, फोटो बिटो काढले. तर आता 5 मिनिटात उतरू घाट. आणि आता नाश्ता आहे आपला, मिसल पाव आहे. तर पालखी घेतल्या अरविंद काकांनी. तर चालतोय आम्ही. तर भेटूया तिकडे गेल्यावर. ते कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. साईराम पालखी आल्या, पालखी दाखवतो तुम्हाला. तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा शिर्डीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर. तर आम्ही पालखीच्या मागत आहेत, मी आणि अरविंद काका. झेंडेवाले बघा तिथं दिसत असतील. झेंडेवाले पोचलेत खूप पुढं. पालखी बरोबरच आहे. तर कंटिन्यू राहा ब्लॉग. सेवेकरी लोक पाणी घेऊन आलेत. साईराम. साईराम साईराम साईराम. तर पालखी आहे पुढं आणि झेंडेवाले गेलेत पुढं. तर अरविंद काका झालं 1 तास झाला बोलतात आलो तर अजून काय येत नाही स्पॉटवरती. पण आता येणार. पण आता येईल अर्धा 1 तासात. तर भेटतो तुम्हाला पुढे. नाही अजून पोचली नाही, कारण की समोर झेंडे दिसत आहेत, हे बघा. तर अजून पोचली नाही पालखी. आम्ही पण माग आहेत, मी अरविंद काका आणि विक्की. रोडवरती कोण नाही. साईराम. हे बघा कसारा घाट. पोचलोय घाटन देवी. तर इथं आपला हॉल्ट आहे आता. तर पोचलोय. तर विक्की गेला पुढे. तर हे बघा अरविंद का साईराम. साईराम. तर सगळ्यात आधी आम्ही पोचले स्पॉटवर. पालखी आपली. अजून नाश्त्याचा टेम्पो यायचा आहे, तर आधीच पोचलोय. दादा साईराम. नाश्ता आलाय. तर साईराम नाश्त्याला काय? मिसल पाव विथ कांदा. मिसल काय आज? मिसल पाव विथ थरी रसा. अरे मी कधी घेते बा, फर्स्ट टाइम घेतली ना गाडी तेव्हाच मी बोललेलो चालवाला. काय ओम साईराम. ओम साईराम. अनुभव इसमें कांदा डाल थोड़ा, डाला और डाल. साईराम. पाव खत्म हो गया लगता है. तर साईराम मिसल पाव आहे नाश्त्याला. क्रिश. साईराम. तर मित्रांनो आम्हाला येऊन 1 तास झाला आणि क्रिश आता आलाय. क्रिश. साईराम. 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 तर साईराम नाश्त्याच्या हॉल्टवरनं निघलो. आता पालखी निघली आहे. तर झेंड्यासोबत आम्ही वरनं काय झाला 1-1.5 तास झाला निघलो. आणि समोर ते घर दिसतं, तिथे आपला स्पॉट आहे दुपारचा. तर चालतोय. काल खूप पाय दुखत होते, पण आज दुखत नाही. घाट पण चढलो पुढं, म्हणजे झेंड्यासोबत आहे बघा. काल मला प्रणित दादानी खूप चालवलं, म्हणजे आणखी काल मला चालता पण नव्हते. प्रणित दादानी मला 5 तास लगातार चालवले, म्हणजे टोचन दिली त्यांनी. तर प्रणित दादा होता काल मला, त्यांनी खूप चालवलं, कारण की पाय सुटलेले म्हणून चालता पण नव्हते.
तर प्रणित दादा बोलला की मी आहे, मी चालवतो. तर प्रणित दादाने चालवलं. तर आता स्पॉटवर गेल्यावर भेटतो, तर दाखवतो तुम्हाला सायराम कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर झेंड्यासोबत आहे आम्ही. तो हॉल्ट आहे. तर पोचलो आम्ही. हुसेन दादा, सायराम सायराम भावांना पोचलो स्पॉटवरती. काल सगळ्यात लेट होतो, लास्टला होतो आणि आज सगळ्यात पुढे आहे. आणि आज पाय पण दुखत नाहीत, सुजून कमी आले. तर ते बघा पालखी. तर सायराम वरती फोनच ना आलं. उठलेलो तर आता उठलोय. कुणाला जेवण वाटतंय, कुणाला सायराम थोडीशी बस. तर बघा भात, सांबार, छोलेची भाजी आणि खीर, पापड. माझं जेवण त्याला कसं जेवण एक नंबर. 4 पापड. तर सायराम पालखी निघले स्पॉटवरनं. तर सगळे पोरं आता निघलेत, बघू शकता तुम्ही. दीपक दा तर सायराम आपला रात्रीचा स्पॉट घोटीच्या पुढे आहे. 2 का 3 किलोमीटर घोटीच्या पुढे आहे. तर मागं पालखी आणि पुढे झेंडेवाले. तर कंटिन्यू राहा. तर मित्रांनो सगळा पब्लिक चालतोय, कारण म्हणजे जरा पोरं लेट येतात त्याच्यामुळं सगळी एकसाथच पालखी निघले. पालखीसोबत सगळी पोरं पाहिजे म्हणून. तर झेंडे पुढे आहेत, मागं आहे पालखी आहे आणि मी मधीत आहे त्यांच्या. तर पुढे विकी आणि दीपक आहे. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. मी आपला नाश्त्याचा स्पॉट इथे आहे. घोटीगा नाश्त्याचा नाही, याचा नाईट स्पॉट घोटीच्या 2 का 3 किलोमीटर पुढे आहे. 2 का 3 किलोमीटर पुढे आहे. तर कंटिन्यू राहा. मी तर सेवेकरी पाणी घेऊन आलेत. सायराम पाणी दिलंय. तर आम्ही चालतोय. पाणी. सायराम पोचलो आम्ही घोटी गावात आणि इथं बाजार लागलाय. तर तुम्हाला दाखवतो बाजार आहे बघा. आणि झेंडेवाले पुढे आहेत, पालखी माग आहे आणि आम्ही चालतोय आता. तर दाखवतो तुम्हाला, भेटूया परत. तर सायराम इथे नाश्त्याचा टेम्पो पण आलाय. भाऊ बोले सायराम सायराम स्पॉट. सायराम स्पीकर लावतात. तर स्पीकर लावत चालणार सगळी, म्हणजे स्पीकरच्या मागे चालणार सगळी. तर दाखवतो तुम्हाला. आता आम्ही घोटी गावातनं चालतोय. पालखी आले आणि झेंडे पुढे गेलेत. कालू सायराम. तर पालखी बघा. सायराम पोचलो आम्ही खंडोबाच्या देवळात. खंडोबाचं नाहीये, मग असं देवीचं मंदिर आहे. हा देवीचं म्हणजे मग खंडोबाचं कशाला बोलतो. ते खंडोबाचं गेलं. हा खंडोबाचं गेलं काय. हा ते सायराम ते खंडोबाचं मंदिर होतं, तर तिथे स्पॉट नव्हता. तर आता इथे स्पॉट आहे. मग स्पॉट नाही म्हणजे जरा 5-10 मिनटं पालखी थांबणार आहे. तर देवीचं मंदिर आहे. सायराम पोचलो इथं. हे बघा पालखी आहे. हुसेन दादा, सायराम. तर सायराम पालखी निघले. साई लीलाचे काय साई साई लीलाचे काय साई लीलाचे काय आहेत का सायराम. साईराम तू काय बोलत ते बोल. साई लीलाचं काय वारलो मानकरी आहे. वाढला काय बोलला ना काय ते तू मी ऐकलं नाही. साईत वाढलं. आई बाबाचं काय आई बाबाच्या मिठीत आणि सिद्धूच्या मनात. आई बाबा असं पहिला आई बाबा आहे, साई बाबा नंतर येतो. कसं आई बाबा आणि साई बाबा. असं आहे. तर सायराम इथं आरुष्याची पालखी येईल. आरुष्यानी आणि रोहननी. सायराम तर पालखी थांबल्या इथं टॉर्च मारतात. सायराम दादा. तर सायराम हॉल्ट आलेला आहे. असं हुसेन दादा बोलतोय. नक्की माहित नाही. पहिला बी तो बोलला आलं मंदिर आणि 2 किलोमीटर चालवलं. तर तुला काय वाटतं सिद्धू आलं काय. अजून 2 का 3 पेट्रोल पंप आहेत. सायराम
लवकर पोहोचलो आणि स्पॉट आलाय. ते काय झेंडे पुढे पोहोचलेत आणि रोड क्रॉस करतोय. साईराम नटवा का साईराम? हा साईराम नटवा का 4 तासाच्या नंतर बोलला ब्लॉग मध्ये. नाही नटवा का 2 तासासाठी मुका झालता. ही बॅगा बिगा काढून ठेवल्यात. साईराम साईराम हुसेन दादा साईराम चप्पल पडलो. साईरामने पैसे दिले 200 रुपये. हुसेन दादा 100 घेऊ चालेल काय तुला? मला नको, मी आणलेत काय तुला? तुला सगळ्यात पाहिजे. साईराम इथं सिद्धूला जयेश बांधलनी बॅग दिले. दाखव बॅग दाखव. ही बघ बॅग दिले जयेश. ब्लँकेट आहे का? ब्लँकेट हा चादर 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 आहे चादर. हुसेन दादा आहे काय त्यात? हे बघा यो बादशाची दाढ सुजले. त्या तिलगुल देत आहेत. त्या काकाने दिले. तुम्ही किती खाल्लेस? तुम्ही किती खाल्लेस पहिला ते सांग. तू 2 तू 3 चावत नाही तरी चावते ना. साईराम किती वाजला तुझा? पहिला. साईराम तुमचा पहिला. सिद्धू तुझा 6वा. साईराम भजन चालू तिकडं. कुणाल साईराम आरामचा शो असतो आपला. पागल आहे. उपाध्यक्ष सेक्रेटरी असं बोलायचं. हे तुझ्या हलवा, हे दुधी हलवा. पुरी फोटो काढतो काय आमच्यावर काढायचा आमच्या साईराम इथं बघा मोठे बी अरविंद पुऱ्या लाटतायत. अजून सेवेकरी पण आहेत. साईराम साईराम काय आहे? दुधी हलवा, दुधी हलवा बस. मिक्स भाजी थोडीशी द्या, थोडीशी त्याच्यावर ढाकणार ना, बस. भाताचं ढाकणार ना. साईराम त्याच्यात बोलतोस की नाही काय? तुम्ही बघत नाही वाटतं? मला दाखवतोस तरी हा तर दाखवते, आज दाखवते. थोडासा. काय माहिती? थोडासा लाल, थोडासा. हा. काय माहिती? थोडासा. काय माहिती?
सायरामपुरी मला बी कंपनीत पाठवायला लागेल ना. दोन अजून एक सायराम. तर सायराम इथे जेवण बघा, भात, गाजर हलवा, दुधी हलवा, दम 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 दम, आणि ही भाजी आहे पुरी आणि सायराम. सायराम सायराम नाही जरा खाणे बोल. सायराम सायराम कसं आहे जेवण आजचं मुंबई? छान. तुला? छान छान. शिरा शिरा आला सायराम. ही काय शिराच आहे ना का गुल आहे? काय गुल आहे का शिरा आहे? सायराम सांगायला आलाय कुणाला पनीर नाही आहे त्यात. राहू दे तांबटी खाऊ. व्हिडिओ बघ बाई बस. तर सायराम आपल्या सेवेकरीच्या बाबांनी जेवण बनवले. सायराम जेवण चांगले बनवले. 3-4 सायराम आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया ब्लॉग. सायराम.